कुठल्याही परिसरातल्या जैवविविधता आणि पर्यावरणाचे निर्देशक म्हणून पक्ष्यांना अधिक महत्त्व असते। चंद्रपूर जिल्ह्यात साधारणपणे 350 प्रकारचे पक्षी आढळतात। दरवर्षी हिवाळ्याच्या कालावधीत परदेशी पाहुणे चंद्रपूर जिल्ह्यातील विविध जलाशयावर हजेरी लावतात। त्यामध्ये स्थानिक पक्षी तर काही स्थलांतरित हिवाळी पक्षी आहेत। स्थलांतरित पक्ष्यांचे 2 प्रकार आहेत, भारतातल्या भारतात स्थलांतर करणारे आणि परदेशातून भारतात हिवाळ्यात येणारे। चंद्रपुरात उत्तरेकडून म्हणजेच हिमालय, काश्मीर, लडाख इथूनही हिवाळ्यात आपल्याकडे पक्षी येतात। युरोप, मध्य आशिया, सायबेरिया, मंगोलिया आणि रशिया या भागातून येणारे पक्षी सुद्धा हिवाळ्यात बघायला मिळतात, कारण या सर्व प्रदेशांमध्ये कडाक्याची थंडी असते। ते चांगले पर्यावरण, पोषक आहार, प्रजनन आणि पिल्लांच्या संगोपनासाठी चांगला अधिवास शोधत हिवाळ्यात दूर अंतरावरून स्थलांतर करतात। चंद्रपूर जिल्ह्यातील विविध लहान मोठ्या जलाशयांवर यंदा हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले। त्यामुळे पक्षी प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे। उत्तरेकडे तसेच परदेशात हिवाळ्यात बर्फ पडण्यास सुरुवात होते। तलाव, सरोवर, नद्या आदी पाण्याची ठिकाणं बर्फाने झाकून जातात। तिथल्या वृक्षांचीही पानगळ होते। त्यामुळे पक्ष्यांना झाड, जमीन व तलावात मिळणाऱ्या अन्नाचं दुर्भिक्ष जाणवते। म्हणून हे पक्षी महाराष्ट्र आणि दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात। हे सगळे पक्षी हजारो किलोमीटर प्रवास करीत दरवर्षी हिवाळ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरण परिसरात येतात। यात 12 सेंटीमीटर आकारापासून 2 फूट उंचीपर्यंतचे पक्षी यशस्वीरित्या स्थलांतर करतात। चंद्रपूर जिल्ह्यातील विविध धरणांमध्ये हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असते। तसेच वन, उद्यान, शेतपीक आणि कुरण आदी ठिकाणी मुबलक प्रमाणात सरपटणारे जलचर, उभयचर यांची संख्या वाढल्याने खाद्य उपलब्ध असतं। म्हणूनच हे हिवाळ्यात साधारणतः ऑक्टोबर महिन्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात यायला सुरुवात होते। त्यानंतर 4 महिने मुक्काम केल्यानंतर हे पक्षी फेब्रुवारीनंतर परतीच्या प्रवासाला निघतात। तोपर्यंत इथली वन, भूप्रदेश आणि जलाशयावरच ते मुक्काम करतात। यावर्षी सुद्धा इरई धरण व आजूबाजूच्या परिसरात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झालेले आहे। 8000 मीटर उंचीवरून सुमारे 4000 किलोमीटरचा प्रवास करत बार हेडेड गुज पट्टकाबदंब हंसचे आगमन झाले आहे। हा जगातील सर्वात उंच उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक पक्षी असून तो हिमालय पर्वत ओलांडून भारतात स्थलांतर करत दाखल झाला आहे। यावर्षी चंद्रपुरातील इरई धरण परिसरात स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बार हेडेड गुंज पट्टकादंब या पक्ष्यांचे जवळपास 24 पक्ष्यांचा थवा आढळून आला आहे। सोबतच रुडी, शिलाडक, क्वाटन टील, काणूक बदक, गडवाल, मलिन बदक, नॉर्दर्न पिनटेल, तलवार बदक, गार्गेनी, भुवई बदक, कोम डक, नकटा बदक, कुआमन टील, चक्राक बदक व रेड क्रिस्टेड पोचार्ड, मोठी लालसरी हे पक्षी आढळून आले आहे। मोठी लालसरी आणि काणूक बदक ही मोठ्या संख्येने आढळून आले आहे। चंद्रपुरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे। हे पक्षी प्रामुख्याने युरोप, रशिया, मंगोलिया व सायबेरिया या भागातनं स्थलांतरित होऊन इकडे येत असतात। तिकडे कडाक्याची थंडी वाढली की हे पक्षी 3 ते 4 महिने इथे वास्तव्यास येत असतात। स्थलांतरित पक्ष्यामध्ये बार हेड गुज हा जगातील सर्वात उंच उडणाऱ्या पक्ष्यापैकी एक पक्षी असून तो हजारो किलोमीटरचा प्रवास करून इथे येत असतो। त्याचबरोबर रेड क्रिस्टेड पोचार्ड, नॉर्दर्न पिनटेल, रुडी शेल्डक, कॉम डक, रिव्हर्टन अशा प्रकारचे स्थलांतरित पक्षी इकडे बघावयास मिळत असतात। त्यामुळे आमच्यासारख्या पक्षी निरीक्षकाकरिता ही एक पर्वणीच ठरली आहे।